व्यासपीठावर उपस्थित जाकीरभाई, माजी नगराध्यक्ष बोलई शिरसेटवरजी, महेश पाटील, उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि आजच्या कार्यक्रम संयोजक मेराबुद्दीन साहेब आणि सर्व बंधूंनो, येणारी निवडणूक देशाची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये भारतामध्ये लोकशाही संपून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। त्या हुकुमशाहीला थांबवण्यासाठी या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्याचं रक्षण करणं आणि आपले मूलभूत जे अधिकार आहेत ते सर्व मिळवण्यासाठी निवडणूक आपल्याला जिंकायची आहे। या सरकारनं बेरोजगारांना रोजगार दिला नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही, असे कोणते महत्त्वाचे काम न करता फक्त जातीच्या धर्माच्या बाबीवर या लोकांनी निवडणूक लढवित आहेत। देगलूर शहर हे आता आमचे फसीबाईंनी सांगितल्याप्रमाणे संतांची भूमी आहे। येथे धुंडा महाराजांचं स्मारक असेल, हजरत शाहजी रफाई दर्गा असेल, चुडामणी महाराज असतील किंवा मस्ताशाह वली असतील, या सर्व साधू संतांनी एकत्र येऊन आपल्या शहराची सामाजिक विचारसरणी जपलेली आहे। मित्रांनो, या निवडणुकीमध्ये मी शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 26 तारखेला हाताचा पंजा या निशाणीवर मतदान करून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण निवडून द्यावं। परवाच आपण पाहिलं असताल की आपचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एक सभागृहामध्ये 22-23 मिनिटाचं भाषण केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 609 नंबरवर असलेला अडाणी 2 नंबरवर कसा गेला जगात पैशाच्या बाबतीत, यासाठी मोदीने काय काय केलं या सर्व गोष्टी आता यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळालेत। सोशल मीडिया एक आता शक्ती निर्माण झाली आहे। त्यांनी ईडीचा वापर केला, सीबीआयचा वापर केला, न्यायालयाला आपल्या हाताशी धरलं, त्यांनी इतर सर्व संस्था ताब्यात घेतल्या। त्यासोबतच पत्रकारिता आहे, आज आपलं जे लोकशाही 4था स्तंभ आहे तोही त्याच्या ताब्यात आहे। परंतु यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरी बसल्या ठिकाणी सर्व गोष्टी कळतात। या निवडणुकीमध्ये त्यांनी सोरेनला हात घातला असेल, सिसोदियाला हात घातले असेल किंवा आमचे अनिल देशमुख साहेब जाऊन आले, संजय राऊत साहेब जाऊन आले, या सर्वांचा आपल्याला बदला घ्यायचा असेल आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर देशामध्ये एक आपली सामाजिक विचाराची सरकार आली पाहिजे। जातीवर सरकार नको आपल्याला, यासाठी आपण सर्वांनी मतदान करायचं आहे। पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी समोर आहे हे त्यांनाही कळालेलं आहे। त्यामुळे आपल्या एका लोकसभेच्या मतदारसंघासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, रस्ते मंत्री सगळे मंत्री येऊन गेले, परंतु शक्ती ही नेत्यात नसून जनतेमध्ये आहे। आता महेश पाटलांनी सांगितलं खरी शक्ती आपण मतदार आहात। त्यासाठी म्हणतो मतदाराचा जागा हो, निवडणूक ही तर नांदी आहे, मुजोरांना हाकलण्याची एक नामी संधी आहे। त्या मुजोरांना आपलं हाकलायचं आहे आणि चांगलं सरकार इथं आणायचं आहे। त्यासाठी येत्या 26 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला जाऊन सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम आपलं कर्तव्य म्हणून मतदान करायचं, नंतर आपले बाकीचे दिवसभरचे कार्यक्रम आटोपायचे। त्यासाठी परत एकदा विनंती करतो, वसंतराव चव्हाण एक चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत, सुसंस्कृत आहेत, अतिशय त्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलेलं आहे। विधानसभेत 10 वर्ष, विधान परिषद 6 वर्ष काम केलेलं आहे। त्यांना आपल्या सर्व कामाचा अनुभव आहे। त्यांचे वडील आपल्या भागाचं प्रतिनिधित्व केले आहेत। त्यामुळे वसंतराव चव्हाण सगळ्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला आपण निवडून द्यावाची विनंती करतो। वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे जास्त न बोलता परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे आणि या निवडणुकीत आम्ही समूळ शक्तीनं आपल्या पाठीशी राहू असं आश्वासन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।